आमच्या या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर देणगीदारांनी देणगी दिली, समीर म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून 20,000 रुपये, श्री प्रभाकर हरिओम म्हात्रे यांच्याकडून 20,000 रुपये, प्रदीप म्हात्रे डोलवी यांच्याकडून 11,000 रुपये, निलेश म्हात्रे वडकल यांच्याकडून 10,000 रुपये, मिलिंद पाटील बोरधे 4,000 रुपये, जेबी शेठ डोलवी 5,000 रुपये, सभापती शिवानी विश्वास म्हात्रे सरपंच यांच्याकडून 25,000 रुपये, जब्बार मैनुद्दीन पटेल वडकल नाका 2,000 रुपये, धायरेश्वर वाहतूक संघटना डोलवी 11,111 रुपये, व्यंकटेश रेड्डी 5,000 रुपये, नारायण तुकाराम जांभळे नवेगाव यांच्याकडून 25,000 रुपये, सोहम स्क्रॅप ट्रेडर्स वडकल नाका 5,000 रुपये, राजू भांगारवाला वडकल नाका 10,000 रुपये, आराध्या मिनरल्स धरमतर 25,000 रुपये, अमर कुमार उरण 5,000 बहारदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज होते बलदंड शर्यतीचा व्यासपीठाच्या समोर जो प्रेक्षक वर्ग उभा आहे बंटी जरा बांधणकर पाठीमागे सरकायचा आहे. व्यासपीठाच्या समोर जो उभा असलेला जो प्रेक्षक वर्ग आहे, आमच्याच मंडळाचे सदस्य आहेत मला वाटतं. बंटी आपल्याच मंडळाचे सदस्य सगळे उभे आहेत, जरा मागे सरका. ज्या ज्या आपल्याच मंडळाचे सदस्य सगळे मैदानावर आहेत, जरा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांनीच फक्त मैदानात थांबायचं आहे, बाकीच्यांनी सर्वांनी स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. मैदान क्रमांक 3 करता पहिला पुकार. फर्स्ट कॉल ऑन कोर्ट नंबर 3 श्री गणेश शिर्की पनवेल स्पोर्ट पनवेल. मैदान क्रमांक 1 वर शिवशंभू पाटणेश्वर जय हनुमान चरी. 2 करता हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा. सामने समताक्षणे आपापल्या मैदानाचा ताबा घ्या. याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. बंटी बांधणकर भाऊ एक मिनिट. बंटी बांधणकर चढाईसाठी सज्ज होते, दावा करतोय, मांडीवर थाप मारतोय बलदंड शर्यतीचा आणि यशस्वी दावा. रंगमंचाच्या डाव्या बाजूला उभे असलेले सर्व प्रेक्षक वर्ग जो आहे, जरा बाजूला पाठीमागे सरका सर्वांनी. बहारदार खेळ पाहायला मिळतो. 19-12 अशा प्रकारचा गुणफलक दिसतोय आपल्याला. ज्ञानेश्वर कोळवे आणि कडे संघामध्ये देवीदास भाऊ आणि गोपीनाथ पाटील यांची नावाजलेले जे त्यांचे जुने माननीय सभापती दीक्षा दीपक मोकल यांचे पती दीपक मोकल या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. दीपक मोकल, माननीय सभापती दीक्षा दीपक मोकल यांचे पती दिनेश म्हात्रे याला अशी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. बंटी बांधणकर पुन्हा एकदा सांगतो की बलदंड शर्यष्टी कुणाची. सागर बांदेकर आपण पाहिला, सिंधुदुर्ग महिंद्रा अँड महिंद्रा. तदनंतर शेषनाथ कठोर, संभा भाळे जुनी नावं आहेत. हरविंदर सिंग जर आपण पाहिला, कबड्डी क्षेत्रातला भीम राजू शेट्टी जर कोणी पाहिला असेल तर यांच्या खूप मोठ्या अशा बलदंड शर्यष्ट्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सिद्धिविनायक शापूर संघाचा गोरखनाथ पाटील जर आपण पाहिला असेल खेळताना अशा प्रकारचे चढाईपट्टू. आता मात्र कोळवे संघाचा चढाईपट्टू 6 चढाई करतो. बोनस लाईन त्याच्याकरिता ऑन आहे, पाहूया. मागे परततो. पुन्हा एकदा वारंवार चढायांसाठी छातीला माती लावून चढायांसाठी सज्ज होतोय तो बंटी बांधणकर, ज्याच्यावर सर्व संघाची मदार आहे. असा बंटी कशा प्रकारची चढाई करेल तर मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम गडप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ. महिला भगिनींना विनंती आहे आपल्याकरता बरोबर मंचाचा डावा कोपरा. महिला भगिनी मंचाचा डावा कोपरा आपल्याकरता आरक्षित आहे. महिला भगिनी समोर यायचं आहे सामने पाहण्याकरता. बऱ्याचशा महिला भगिनी खरोखर पाहून अभिमान आणि आनंद देखील वाटतो की महिला भगिनी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. कारण पुन्हा एकदा सांगतो की कबड्डी पहा, ये कबड्डी खेल के नियम ही कुछ ऐसे होते जैसे एक आम आदमी की जिंदगी होती. जब आप सफलता के लाइन को टच करने जाते तो लोग आपकी टांग खींचते. असा मित्रांनो खेळ आहे कबड्डी, की ज्या खेळामध्ये आपण मध्य रेषेकडे झेपावलं तर समोरचं क्षेत्ररक्षक आपल्याला मागून खेचतात. आणि आता मात्र पहा अप्रतिम कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय ते कणे संघाचं.
नवनिर्वाचित विद्यमान सदस्य पंचायत समिती पेन सन्मान्य श्री प्रदीप मधुकर म्हात्रे डोलवी, यशस्वी उद्योजक देखील त्यांची ख्याती आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. मी विनंती करतो सरपंच ताईंना आपण त्यांचा सन्मान करतो. श्रीयुत दीपक मोकल यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. दिनेश म्हात्रे यांना अशी विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहे. दीपक मोकल वडखळ. मित्रांनो, पहा खेळ कशा प्रकारचा. आम्ही नेहमी म्हणतो, परंतु खेळामध्ये साधारणतः पुरुषाला 2400 ते 2600 कॅलरी लागतात, महिलांना 1900 ते 2200. हॅलो, या व्यासपीठाच्या समोर ज्या खुर्च्या आलेल्या जरा हलवले तर बरं होईल. मागे मागेला बसलेले आहेत. सरपंच ताईंना विनंती आहे, आपण यथोचित सन्मान करायचा आहे. नवनिर्वाचित सदस्य पंचायत समिती पेन सन्मान्य श्री प्रदीप मधुकर म्हात्रे यांचा यथोचित सन्मान होत आहे, गुणगौरव होत आहे. ताईंच्या शुभ हस्ते त्यांच्याकरता सन्मानाचं स्वरूप आहे. तर खऱ्या अर्थाने पाहून एक खूप आनंद वाटतो की महिला भगिनींचा उत्साह आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य योगेश पाटील, खऱ्या अर्थाने एक प्रदीप भाऊंचा यथोचित गुणगौरव होत आहे. आजच्या या क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून सरपंचताईंच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन ना पद से बडा ना कद से बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा, आपणा सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो. अभिनंदन आदरणीय प्रदीप म्हात्रे सर. धन्यवाद सरपंचताई. माननीय श्रीयुत योगेश काशीनाथ पाटील, ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या सहकार्यातून आणि ज्यांच्या प्रेरणेतून आजच्या या भव्य दिव्य अशा या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत, त्यांचा यथोचित सन्मान होणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. ग्रुप ग्रामपंचायत वडखलच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती शिवानी म्हात्रे यांना अशी मी विनंती करतो की आपण श्रीयुत योगेश काशीनाथ पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खरा म्हणजे ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या सहकार्यातून या ज्या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. फक्त कबड्डी स्पर्धाच नाही तर आमच्या श्री सत्यनारायण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून आमच्या श्री सत्यनारायण मंदिराचा जीर्णोद्धार अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं होतोय, याचं खरं श्रेय जातं ते श्रीयुत योगेश काशीनाथ पाटील. आणि म्हणून श्रीयुत योगेश काशीनाथ पाटील यांचा भव्य दिव्य असा जोरदार टाळ्या उद्या आदरणीय श्री योगेश पाटील यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. आजच्या क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून आपणा सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो, आपकी दिन दुगनी और रात चौगनी तरक्की हो जाए. अभिनंदन भाऊ आणि धन्यवाद सरपंचताई. खऱ्या अर्थाने तर सांगितलं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सामील, ज्यांच्या मार्गदर्शनातून या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. खरंच आम्हाला आपला अभिमान आहे. आपल्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे मैदान क्रमांक 1 वर बंटी बांधनकरचा वारू रोखला गेला. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. बंटी बांधनकर मित्रांनो थकला गेला. यानंतर मुकेश जांभळे, आमच्या श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ श्रीयुत मुकेश जांभळे यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. आमच्या श्री सत्यनारायण मंडळाच्या खेळाडूंचा गणवेश, दरवर्षीचा गणवेश ज्यांच्याकडून दिला जातो ते मुकेश जांभळे यांचा यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश म्हात्रे यांना मुकेश जांभळे यांचा यथोचित सन्मान होत आहे. पांडुरंग म्हात्रे यांना अशी विनंती करतो की आपण मुकेश जांभळे यांचा सन्मान करायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. शिवशंभो पाटणेश्वर, जय हनुमानसरी आपणास तिसरा आणि अंतिम पुकार. आमच्या या क्रीडा मंडळाच्या खेळाडूंसाठी गणवेश, दरवर्षी गणवेश देण्याचं काम जे करतायत ते मुकेश जांभळे यांचा यथोचित सन्मान होत आहे. श्री पांडुरंग म्हात्रे यांना अशी विनंती करतो की शाल आणि सन्मान चिन्ह आणि भव्य असं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान केला. त्याचबरोबर आमच्या क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश म्हात्रे
मैदान क्रमांक 2 करता हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा, 3 करता श्री गणेश शिर्की पनवेल स्पोर्ट पनवेल जय्यत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपन्न झालेला आहे. चला शिवशंभो पाटणेश्वर जय हनुमानचरी विना विलंब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. तेथील सामना संपलेला आहे. पण मैदान क्रमांक 2 वर देखील हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा जय्यत राहायचं आहे. तर खऱ्या अर्थाने एक बहारदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या भव्य दिव्य स्पर्धेकरता महिला भगिनींची उपस्थिती खूप प्रार्थनीय. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ तसेच आजच्या ज्यांच्या नावाने हा सरपंच चषक सौभाग्यवती शिवानीताई यांच्या नावाने हा सरपंच चषक वर्ष दुसरे आणि सर्व महिला भगिनी आजच्या या स्पर्धेकरता आवर्जून येथे बरोबर 6 वाजल्यापासून उपस्थित आहेत. मैदान क्रमांक 1 करता शिवशंभो पाटणेश्वर जय हनुमानचरी शेवटची 5 मिनिटं. तिसरा पुकार दिलेला आहे. तर मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगली लढत पाहायला मिळते. 11-23. चला चरी संघ या. शिवशंभो पाटणेश्वर आणि चरी संघ मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. पाटणेश्वर आणि चरी संघ. तर मैदान क्रमांक हनुमान उडी पाहायला मिळाली. मैदान क्रमांक 2 वर कबड्डीमध्ये हनुमान उडी म्हटली जातं. मित्रांनो काशिलिंग अडके असू द्या किंवा अनेक प्रकारचे खेळाडू या हनुमान उडीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 1 करता चला चरी संघ. आजच्या या स्पर्धेला महिला भगिनी खऱ्या अर्थाने आवर्जून उपस्थित सौभाग्यवती शिवानीताई आणि त्यांच्यासोबत या महिला भगिनी 6 वाजल्यापासून. पुन्हा एकदा एक विनंती आहे की अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. JSW स्टील लिमिटेड डोलवी तसेच श्री सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव सरपंच चषक 2026. पाटणेश्वर संघ या लवकर. चरी संघ शिवशंभो पाटणेश्वर चरी संघ. शिवशंभो पाटणेश्वर आणि चरी संघ. तर मैदान क्रमांक 2 वर शेवटचे मैदान क्रमांक 2 वरील सामना देखील संपन्न झालेला आहे. हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा विनाविलंब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा. 2 आणि 3 च्या मध्ये जी क्रीडारसिक आहे थोडी आपण मान्यवरांना देखील सामने पाहू द्या. प्रसाद मात्रे संतोष जांभळे आपले जे क्रीडारसिक आहेत त्यांना थोडे बसून घ्या. मैदान 2 आणि 3 च्या मध्ये. जय हनुमान चरी संघ शिवशंभो पाटणेश्वर विनाविलंब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. शेवटची 2 मिनिटं. आमचे ऑफिशियल्स रेडी आहेत. मंडळाची सूचना आहे ऑफिशियल्स पंच मॅच रेफरी रेडी आहेत. स्कोर शीट रेडी आहे. मैदान क्रमांक 1 करता शिवशंभो पाटणेश्वर जय हनुमान चरी. 2 करता देखील सामना संपन्न झालेला आहे. हनुमान बोरवे संत तुकाराम धोंडपाडा. 4ही संघांनी विनाविलंब आपापल्या मैदानाचा ताबा घ्या. भावेश भोईर मंचावर या. भावेश भोईर. ग्राउंड क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये जो प्रेक्षक वर्ग बसलेला आहे स्वयंसेवकांनी त्यांना बाजूला सरकवायचं आहे. भावेश भोईर आलेला आहे.
तर भव्य दिव्य अशी स्पर्धा खऱ्या अर्थाने मायबापो क्रीडा रसिकांचे मानावे तेवढे आभार थोडेच की एकच म्हटलं जातं प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोती वाचून काय. आजचा जो क्रीडा रसिक आहे विशेषतः महिला भगिनी आणि आजचा क्रीडा रसिक मोलाचं सहकार्य लाभतोय. पिन ड्रॉप सायलेन्स धन्यवाद. पाटणेश्वर संघ उपस्थित होतोय. चरी संघ या. तर मैदान क्रमांक 2 वर बोरवे आणि दोनपाडा संघ या लवकर. चरी संघ या लवकर. धन्यवाद पाटणेश्वर संघ. तर मैदान क्रमांक 2 वर देखील दोनपाडा संघ उपस्थित होतोय. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ हनुमान बोरवे विनाविलंब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. तर मैदान क्रमांक 3 करता दुसरा पुकार श्री गणेश शिर्की पनवेल स्पोर्ट पनवेल. ग्राउंड क्रमांक 3 च्या आजूबाजूला जो प्रेक्षक वर्ग उभा आहे कृपया आपल्याला एक सूचना आहे. तर बहारदार असं स्पर्धेचं नियोजन मित्रांनो. एकच म्हणेन की अप्रतिम असं नियोजन या मंडळाचं. ही प्रेमाने जमलेली मंडळी जर आपण मान्यवरांचा मंच जर पाहिला तर प्रेम सुख देई प्रेम सुख घेई पोती पडी पडी जगमुआ पंडित भयानक होई 2.5 अक्षर प्रेम के बडे सो पंडित होय. संत कबीरजी काय दुआ आहे. प्रेमाने सगळं काही जग जिंकता येतं. असाचा खेळ हाच मेळ. या कबड्डी क्षेत्रामध्ये या कबड्डीवर प्रेम करणारी मंडळी आणि एक खेळाडू खऱ्या अर्थाने अप्रतिम अशी स्पर्धा. मैदान क्रमांक 1 आणि 2 वर दोन्ही सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी दिला जाणारा पुकार. मैदान क्रमांक 1 करता पहिला पुकार जय हनुमान उचडे अरुण क्रीडा मंडळ पाटणी. मैदान क्रमांक 2 करता पहिला पुकार गावदेवी इंद्रनगर काल भैरव बोरजे. आपण जयत तैत राहायचं आहे. तर बहादर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वनाथ भाऊ खऱ्या अर्थाने अप्रतिम असं नियोजन. कारण पुन्हा एकदा सांगतो आध्यात्मिक दिवस आहेत. प्रासंगिक खूप महत्त्व आहे. आजच्या दिवसाचं जर महत्त्व सांगितलं तुम्हाला कालच्या आणि आजच्या मराठी भाषेचा गौरव. काल आपण मराठी भाषा दिन अभिजात भाषा आपल्याला जाहीर केलेला आहे. तदनंतर आज जर आपण पाहिला तर विज्ञान दिन राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. CV रामन यांनी रामन इफेक्ट जो लावला गेला. अनेक दिवसाचे अनेक महत्त्व असतो परंतु मित्रांनो या महिन्याचं खूप महत्त्व आहे. हा जो महिना आहे हा बलिदान मास म्हणून जाहीर केला जातो. खऱ्या अर्थाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर सांगितलं तर एकच म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्माचं रक्षण किंवा धर्मवीर संभाजी महाराज जर म्हटलं तर देश धर्म पर मिटने वाला शूर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. 40 दिवस अतोनात छल झाला. 1657 ते 1689 ही कारकीर्द आहे 32 वर्षाची छत्रपती संभाजी महाराजांची. म्हणून नेहमी म्हणतो मी की 21 वर्ष काही दिवस संत ज्ञानेश्वर महाराज, 42 वर्ष तुकाराम महाराज, 32 वर्ष संभाजी महाराज. अशा प्रकारे जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. चला मैदानाकडे वळूया. 4 संघ उपस्थित झाले. 4 संघांना बेस्ट ऑफ लक. मैदान क्रमांक 1 वर जर आपण पाहिले तर 2 बलाढ्य संघ आमने सामने पाहायला मिळतील. विक्की ठाकूर यांचा पाटणेश्वर संघ. मैदान क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये जे क्रीडारसिक आहेत माय बापू आपण पहा दुसऱ्यांना पाहू द्या. मंडळाची विनंती आहे माय बापू 1 आणि 2 आणि 3 च्या मध्ये 2 आणि 3 च्या मध्ये जे क्रीडारसिक आहेत सहकार्य करा. तर मैदान क्रमांक 1 वर चढाईसाठी सज्ज होते. 7 तास एक चढाई. 7 तास एक चढाई याची देखील एक संज्ञा आहे. विश्वनाथ भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो संजीवनी कबड्डी हा जो खेळ आहे सांगतो हमामा बोला हमामा हुमरी वाजे हमामा. तुकाराम महाराजांचा अभंग मगाशी देखील मी सांगितला. होतो तू हुमरी वरजे वाकडे खेळात ते हरिसंगे. आणि आता मात्र चढाईसाठी सज्ज होतोय. पाहूया. आम्ही मगाशी म्हटलं चतुरस्र चढायांसाठी प्रसिद्ध असणारा विक्की. मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल.
सातास एक चढाई म्हणजे विश्वनाथ भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो या खेळाचा इतिहास. कुरुक्षेत्रावर अभिमन्यूसाठी द्रोणाचार्याने चक्रव्यूहाची रचना केली होती आणि एकटा अभिमन्यू आणि 7 महारथी लढत होते. त्यामध्ये दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य, जयद्रथ, शकुनी असे 7 महारथी होते आणि सातास एक चढाई. सातास एक चढाई. संजीवनी म्हणजे 3 प्रकारची कबड्डी आपण खेळतो. जेमिनी, संजीवनी आणि अमर. आपण जी कबड्डी खेळत आहोत ती संजीवनी प्रकारची कबड्डी खेळतो. यामध्ये ज्यावेळी युद्धकांडामध्ये सुवेलाचलाला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळी हनुमंत द्रोणागिरी आणायला गेला आणि हा लक्ष्मणाचा प्राण वाचवला. त्यामुळे तो संजीवनी शब्द आहे कबड्डीमध्ये. अशा प्रकारच्या संज्ञा आहेत. पाहूया चढाईसाठी हा चढाईपट्टू कशा प्रकारची चढाई करेल. सातास एक चढाई. खोलवर चढाई करतो. कोपररक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. तर या स्पर्धेकरता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी म्हणजे आजच्या स्पर्धेचे निरीक्षक सन्मान्य श्री अजिंक्य पाटील सर, पंचप्रमुख के.जी. म्हात्रे सर आणि सर्व सामनाधिकारी आणि पंच खऱ्या अर्थाने एक मोलाचं सहकार्य लाभतोय आजच्या स्पर्धेला. आजच्या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य लाभतोय. त्यांच्या आधिपत्याखाली स्पर्धा पार पडतोय. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. सुंदर पदलालित्य. मध्येच लाथेने टिपण्याचा प्रयत्न. चतुर चाणाक्ष रिक्त असते मागे परतला. हा चांगला प्रयत्न होता परंतु चांगला चेन आपल्याला कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळाला पाटणेश्वर संघाच्या वतीने. तर मैदान क्रमांक 2 वर देखील गुणफलक दिसतोय. 2-3 चांगल्या पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन मैदान क्रमांक 2 वर. तुटित कालाचा अवलंब. या तुटित कालाच्या अवलंबामध्ये संघ व्यवस्थापक व खेळाडू काही रणनीती आखतात. पाहूया. बरेच बदल या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 80 ते 78 मध्ये थर्ड आणि बोनस लाईन आणि थर्ड या गोष्टीचा जीव झाला खऱ्या अर्थाने. या खेळामध्ये चुरस यावी म्हणून अनेक नियमांची बदल झाले आणि आता मात्र हा खेळ जर आपण पाहिला तर थर्ड किंवा डुआर डायरेड आपण पाहतो.
हॅलो चेक. आदिशक्ती दुर्गा भवानी आणि अखंड महाराष्ट्राचा असलेला राज्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन देतो. आणि मी अलंकार मनवी श्री सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव यांच्या खेळानगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, कबड्डी रसिक, उपस्थित पंच आणि सर्व कबड्डी खेळाडू यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. चला मैदान क्रमांक 1 वरती श्री गणेश